महाराजांची जयंती ही जशी जशी साजरी होत होती तशी तशी बहुजनांमध्ये नवीन प्रेरणा मिळत होती की आपल्यातून सुद्धा असा महानायक जन्माला येऊ शकतो आणि ती महानायकाचा इतिहास लोकांपर्यंत जात होता। अशाच मध्ये एक ब्राह्मणी व्यवस्थेतील माणसं त्याला पर्यायी म्हणून शिवाजी जयंतीला सोडून गणपती उत्सव साजरा करण्याचा त्यांनी मार्ग दिला आणि शिव जयंतीला हळूहळू दुजारा देण्याचं काम शहरात येऊन एक चांगलं अस्तित्व निर्माण करणारा अशा बाबासाहेबांच्या अनुयायीच्या घरी आज आपण आलेलो आहोत। या ठिकाणी आपण दुहेरी संधी साधलेली आहे। आताच शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारीला झाली आहे आणि आपला आज 22 तारखेला या महानायकांचा महामानवांचा ज्यांच्या जीवनामध्ये आपल्या जीवनात त्यांनी बदल केला असा विचारी बदल असलेल्या त्या महामानवांना आपण आठवण करतोय। खूपसे लोक तुम्ही रस्त्याने यांना पाहिले असतील, जे अस्तित्वात नसलेली ती माणसं जन्माला आली आणि ती जन्माला आले त्या माणसाची आठवण करून त्यांचा प्रगट दिवस। कधी माणूस कोणताही कुठच्याही कशाला प्रगट होत नसतो, तो आईच्या उदरातून जन्माला येतो आणि एका आईने जन्म देतो, दुसऱ्या आईला समून घेतो आणि तो नंतर मृत्यू पावतो। आणि आज आपण जिवंत माणसाची कहाणी, ज्यांनी जिवंतपणे आपल्या जीवनात इतिहास घडवला, अशा इतिहास घडवणाऱ्या ज्यांनी इतिहास घडवण्यासाठी तयार केलेला आहे त्या महामानवाच्या एकत्र त्या शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्या आईचा फोटो आहे। आई वर आहे, मुलगा खाली आहे। या आईच्या छत्रछायेखाली हा निर्माण झालेला मुलगा आज किती वर्षापूर्वी 1630 मध्ये जन्मलेला, आज आपण 2026 मध्ये त्यांच्या कार्याची स्मरण करतो आहे। म्हणून पुत्र द्यावा गोंडा त्याचा त्रिलोकी लागेल झेंडा। वाघिणीचं एकच पुत्र असतं, ती 12 वर्षांनी जन्माला घालतं, परंतु जंगलात चालत असताना त्याकडे सर्व जे पशु असतात घाबरतात। म्हणून पुत्र कसा असावा, वाघिणीच्या पुत्रासारखा असावा। असा वाघिणीचा पुत्र या मातेने जन्मलं आणि त्याला तिचे संस्कार दिले। म्हणजे मुलांवर संस्कार जर आईने केलं तर एक एवढा विश्व घडवणारा, एक वेगळा समाज घडवणारा, कारण भारतामध्ये कुतुबशाही, मुघलशाही अशा प्रकारे वेगवेगळ्या शाहीची सत्तांतरा होती। हा देश गुलामीत होता, या देशाला गुलामीत राहण्याची सवय आहे। कारण कितीतरी वर्ष मुसलमानांनी राज्य केलं, त्यानंतर आपल्याकडे राज्य आलं आणि ते राज्य पेशवाईकडून परत ब्रिटिशांकडे गेलं। म्हणजे आपल्या देशांमध्ये गुलामीची आपल्याला सर्वांनाही सवय लागलेली आहे। या गुलामीतून मुक्त करणारा एक महामानव जन्माला आला, तो महामानव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। म्हणजे या भूतलावर 3 महामानव जन्माला आली। ज्याप्रमाणे मुस्लिम राज्याला त्यांनी संघर्ष करून आपलं स्वराज्य निर्माण करणारे ते शिवाजी महाराज, शिवाजी महाराजाला आठवण करून देणारे, शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढणारे महात्मा ज्योतिबा फुले। माहिती आहे तुम्हाला 1869 मध्ये सर्वात प्रथम आपल्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिला आणि त्या पोवाड्यातून लोकांना जागृत करून दिलं की आमचे स्वराज्य निर्माण करणारा सुपुत्र या भूमीवर जन्माला आला आणि त्या भूमीवर त्यांची तिथे समाधी आहे। ती समाधी शोधल्यानंतर त्या समाधीवर जेव्हा फूल अर्पित करायला गेली तेव्हा धर्मव्यवस्थेतील लोक धर्माला बाटल्या म्हणून सर्वांनी त्याचा उदो केला आणि तेव्हापासून शिवाजी महाराजांची आठवण आम्हाला तुम्हाला करून दिली आणि तेव्हापासून तर 1916 पर्यंत शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत होती। तोपर्यंत शिवाजी महाराजांच्या जयंतीबद्दल कोणालाही कोणती शंका नव्हती, कारण शिवाजी या लोकांमध्ये जागृत होत होता। लोकांना माहित पडत होता की या एवढ्या मुस्लिम राज्यांमध्ये अशा प्रकारे राज्य होतं। त्यावेळेस त्या एका दडपशाहीच्या राज्यांमधून स्वराज्य निर्माण करणारा आपला राजपुत्र होता। त्या राजपुत्रांचा इतिहास आपल्याला या महात्मा ज्योतिबा फुलेंनी पोवाड्यातून आपल्याला माहिती करून दिला। हा शिवाजी महाराजांचा जो पोवाडा, शिवाजी महाराजांची जयंती ही जशी जशी साजरी होत होती तशी तशी बहुजनांमध्ये नवीन प्रेरणा मिळत होती की आपल्यातून सुद्धा असा महानायक जन्माला येऊ शकतो आणि ती महानायकाचा इतिहास लोकांपर्यंत जात होता। अशाच मध्ये एक ब्राह्मणी व्यवस्थेतील माणसं त्याला पर्यायी म्हणून
शिवाजी जयंतीला सोडून गणपती उत्सव साजरा करण्याचा त्यांनी मार्ग दिला आणि शिव जयंतीला हळूहळू दुजारा देण्याचं काम. कारण काय झालं की 1916 मध्ये शाहू महाराज सत्यशोधक समाजाच्या चळवळीमध्ये उतरले होते आणि सत्यशोधक चळवळीमध्ये समाजातलं सत्य काय ते जाणून घ्या. कारण आपण जर या सर्व देवाची लेकरं आहोत असं आपण म्हणतो आहोत, देवाची लेकरं असताना देवाकडे भेटण्यासाठी कोणाची गरज आहे? जसा आईचा मुलगा आईने जन्म दिला तर आईला भेटण्यासाठी कोणाची गरज नसतं, तो आईकडे धावून जातो कारण तो आईचा लेकरू आहे. जर तो आईचा लेकरू आहे तर आईकडे जाण्यासाठी कोणाची परवानगी नाही. जर आम्ही ईश्वराचे लेकर आहोत तर ईश्वराकडे भेटण्यासाठी आम्हाला कोणाची परवानगी लागेल? कोण मध्यस्थी हवे? आम्हाला मध्यस्थी नको, हे ज्योतिबांनी त्यांच्या ग्रंथातून आपल्याला सांगितलं. वेगवेगळी ग्रंथ त्यांनी लिहिली, त्या ग्रंथातून सांगितलं की आमचं स्वराज्य आम्हाला या निर्मिकांनी जे काही दिलं त्या निर्मिकाकडे भेटण्यासाठी आम्हाला कोणाची गरज नाही. ज्या धर्मव्यवस्थेमध्ये जी लोक होती, ज्यांची रोटी त्यावर चालत होती, आम्हाला मानसिक गुलाम बनवलं होतं. या मानसिक गुलामीतून मुक्त होऊ नये आणि मुक्तीचा मार्ग कोणी स्वीकारत असेल, कोणी पुढे नेत असेल तर त्याचा आपण विरोध केला पाहिजे. त्या विचाराला शाहू महाराजांनी पुढे नेण्याचं धाडस केलं आणि शाहू महाराजांचा विरोध करण्यासाठी लोकमान्य नाव असलेला टिळक यांनी विरोध केला आणि शाहू महाराजांचा विरोध करताना त्यांनी अथणीमध्ये एक मोठा कार्यक्रम झाला. सोलापूर जिल्ह्यामध्ये अथणी म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी जेव्हा शिवजयंती किंवा आपले सर्व लोक तेलीमाळी कुंडी शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायला लागले, आपले अधिकार हक्क मागायला लागले, तेव्हा तो काय म्हणतो की तेल्या तांबोळ्यांनी लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये शासनात जाऊन हे काय तिथे नांगर चालवणार आहे, त्यांनी तेल काढणार आहे. म्हणजे आम्ही या देशाचे बहुसंख्याक लोक, बहुसंख्यांना पुढे नेण्यासाठी बहुसंख्यांमध्ये जो नेतृत्व करणारा नेता पुढे येतो, त्या नेत्याची जाणीव आमच्या लोकांना व्हावं. आपण आज हे कार्यक्रम करून यांना पुष्पार्पण का केलं? काय कारण होतं? थोर पुरुषांचे चरित्र पाहावे जरा, यांच्या समान व्हावे, हा जो त्यांचा इतिहासातील बोध खरा. हे जन्माला आली, हे नात्यात नाही, गोत्यात नाही, ओळखीत नाही, पाळखीत नाही, परंतु आज आपण आपल्या घरांमध्ये त्यांचा प्रतिमा लावलेली आहे, त्यांच्या प्रतिमेसमोर पुष्प अर्पित केले आहे, त्यांना माळा घातलेल्या आहेत आणि ते का बरं असं की त्यांनी केलेलं कार्य हे गुण गौरवान्वित आहे. त्यांच्या केलेल्या कार्यामुळे आमच्या जीवनामध्ये बदल झाला. आज आम्ही या देशामध्ये माणूस म्हणून नव्हतो, म्हणून माणूस म्हणून जी काही आम्हाला आज उत्पत्ती, माणूस म्हणून जी जाणीव, माणूस म्हणून समाजामध्ये जी जगण्याची, बसण्याची, उठण्याची जी आम्हाला संधी दिली, या महामानवाने दिली. कोणाकडे 10 रुपये दिले नाही, कोणाला 5 रुपये दिले नाही, कोणाला घर बांधून दिलं नाही. त्यांनी काय दिला? विचार दिला. या विचाराची पेरणी करता करता ती पेरणी आपल्यापर्यंत आली. त्या पेरणीचे रोपटे आपण आज इथे दिसतो आहोत. आपण जेव्हा रस्त्याने येताना, जेव्हा आपली रॅली येत होती, तेव्हा वेगवेगळे लोक आपल्याकडे बघत होती आणि शांत चित्ताने बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, येणारे, पाहणारे, बघणारे सर्व लोकांचं लक्ष होतं. शांत चित्ताने चाललेली ही कोण आहे? हे बुद्ध मार्गी आहे. आणि त्या काळी तुम्हाला माहित असेल, शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी यांनी बुद्धभूषण हे पुस्तक लिहिलं. आणि बुद्धभूषण याचा अर्थ काय होतो? बुद्ध म्हणजे बुद्धी, भूषण म्हणजे अलंकार. ज्याला बुद्धीचा अलंकार शोधतो तो बुद्धिमान असलेला माणूस. म्हणजे त्या काळांमध्ये बुद्धांचा अभ्यास करणारा, बुद्धांचा अभ्यास करून लोकांमध्ये पेरणी करणारा त्या काळामध्ये संभाजी राजांनी बुद्ध जीवन कसं होतं, बुद्ध प्रशासनामध्ये आम्ही लोक कसे होतो आणि बुद्ध जीवनामध्ये भारतामध्ये जी काही त्यावेळची स्थिती होती, जगात म्हणतात भारतात ज्यावेळेस बुद्धांचं राज्य होतं, म्हणजे बुद्ध विचारांच्या लोकांचं राज्य होतं, तेव्हा GDP 32 होती असं आपण इतिहासात वाचतोय, इतिहासातून ऐकतोय. आज पाहिल्यानंतर आपल्या भारतात GDP किती आहे? 3, 4, 5. म्हणजे हा सुजलाम सुफलाम असलेला देश, सुजलाम सुफलाम करण्यासाठी त्या विचारांची पेरणी करणारे त्यावेळेची महामानव, त्या महामानवाच्या पेरणीमुळे आज आम्ही सोन्याचा धूर निघणाऱ्या देशात होतो. आणि त्या देशातून नेस्तनाबूत करून आम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी आमची सर्व अधिकार हक्क नाकारलेली या समाज व्यवस्थेने आम्हाला माणूसच म्हटलेलं नाही. वारंवार आमच्या अधिकार हक्कावर वार करत गेली, अधिकार हक्क हिसवत गेली आणि अधिकार हक्काची जाणीव आम्हाला या महामानवांनी करून दिली. म्हणून त्या महामानवांची आपण या ठिकाणी प्रतिमा लावतो.
त्या महामानवाची विचारांची पेरणी करतोय. अशा पेरणी करणाऱ्या महामानवांनी आम्हाला या ठिकाणी ती संधी दिली आणि त्या संधीचं आपण सर्वांनी सोनं केलं. म्हणून वारंवार प्रत्येकाला त्या संधी सांगत राहणं गरजेचं आहे. एखादा मनुष्य वरच्या मजल्यावर चढलेला असेल, 5 मजली घर आहे, पण तो 5 मजली त्या शेंड्यापर्यंत तो 5 मजल्यापर्यंत चढला कसा? चढताना क्षणोक्षणी त्याला प्रत्येक पायरीने मदत केली. ही पायरी होती म्हणून तो त्या 5व्या मजल्यावर पोहोचला. आज आमच्या जीवनाला कलाटणी देणारे प्रत्येक मजले, ह्या मजल्याने आम्हाला संधी दिली. म्हणून आज आमच्या जीवनामध्ये जो काही बदल दिसतो आहे, आज आपण ज्यांच्याकडे ज्या अवस्थेत आले आहोत, आज आपण सुटाबुटात आहोत. बघा, ज्याच्या घरांमध्ये जर आपण दैववादी कर्मवादी असतो तर सर्व घरातले फोटो दैवानी भरली असती. आज आमच्या घरामध्ये सर्व महामानवांची फोटो आहे. बुद्धांचा फोटो बघा, कारण ज्या विचार आणि ज्या आचाराने आमच्या जीवनामध्ये परिवर्तन दिलं म्हणून आमच्या घरात सर्व महामानव आले. आज आपण एखाद्या बहुजनांच्या घरी, ओबीसींच्या घरी गेलो असतो तर सर्व कशाची फोटो दिसली असते आपल्याला? त्या देवाच्या, देवीच्या, ज्याला जास्त हात असलेले, जास्त तोंड असलेले, अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये त्यांनी त्यांचा आपल्या घरी लावला असता. परंतु आज आपण त्यातून मुक्त झालो आणि आपण त्या विचाराला पुढे नेण्यासाठी पुढे आलो. त्या विचाराची पेरणी करण्यासाठी आपल्याला याची गरज आहे. म्हणजे शिवाजी महाराज स्वतः स्वराज्य स्थापन करणारे राजे झाले, पण त्या राजाने असा पुत्र जन्माला आला, त्या पुत्राला सुद्धा जाणीव करून दिली. त्या पुत्राने त्यावेळेस तो पुस्तक लिहिला. तुम्हाला सांगितलं की त्या पुस्तकाचं नाव आहे बुद्धभूषण. म्हणजे ती बुद्धभूषण लिहिण्याची त्या दुकानमध्ये येणारी ती कल्पना. आणि आपण सर्व का लिहितोय? संभाजी महाराज, त्याचे वडील आणि त्याची आजी. त्याची आजी, ही आजीचा फोटो आपल्या घरात लावलेला आहे. ती जिजाऊ. जिजाऊ आपल्या नात्यात आहे, गोत्यात आहे. मराठा आणि महार हे एकच आहे. या मराठा आणि महारांमध्ये तुम्ही आडनाव बघा, आमचे आडनाव त्यांचे आडनाव सर्व सारखीच आहे. आणि जी जाधवची मुलगी आहे, जी आमची जिजाऊ आहे, ती आमच्यातलीच आहे. म्हणजे आम्हाला जरी या धर्मव्यवस्थेने, समाज व्यवस्थेने, कारण शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक करायचा होता तेव्हा शिवाजी महाराज शूद्र म्हणून त्यांचा राज्याभिषेक नाकारला. आणि राज्याभिषेक करण्यासाठी त्यांना काय करावं लागलं आणि काय करून तो राज्याभिषेक कसा झाला इतिहास आहे. एवढे पैसे देऊन जरी तो अंगठ्याने जर एखाद्या एवढ्या मोठ्या राजांचं टिळा लावत असेल, त्या मातेला काय वाटत असेल. आणि जो शूरवीर असलेला, पराक्रमी असलेला, या धर्मव्यवस्थेने, समाज व्यवस्थेने कशा प्रकारे आम्हाला शूद्र गणलं आणि शूद्र गणलेल्यामध्ये आम्ही सर्व त्याचे अनुयायी आहोत. आणि आम्हाला जर एकत्र पाहिल्यानंतर, आम्ही एकत्र काम केल्यानंतर त्या धर्मव्यवस्थेतील ज्या धर्मव्यवस्था ज्यांनी टिकून ठेवली त्याची भागे दणाणतात. म्हणून ते वारंवार आपल्यामध्ये मतभेद दूर करतात, विषमता निर्माण करतात आणि आम्ही एक दुसऱ्याचे शत्रू आहोत अशा प्रकारचं पेरणी करतात आणि त्या पेरणीला ते उजाळा देतात. पाहिलं असेल तुम्ही कितीतरी मोर्चे निघाले, एक मराठा लाख मराठा. म्हणजे जातीला पोशिंदा करणारे ज्या मराठा समाजांमध्ये जे 18 जाती पगड जातीला एकत्र आणणारी, 18 पगड जातीला एकत्र करून स्वराज्य निर्माण करणारे शिवाजी राजे, त्यामध्ये आपण एक नेहमी ऐकतो, होता जीवा म्हणून वाचला शिवा. हा जीवा कोण होता? हा जीवा महार होता. महारांमध्ये ती स्वाभिमानी भावना आहे, ते त्यांच्या जीवासाठी स्वतः समोर आली. आणि शिवाजी महाराज म्हणून आमची आजी म्हणतात, लाख मेले तरी चालते पण आमचा पोशिंदा मरायला नको. लाखाचा जो पोशिंदा असतो तो मरायला नको. शिवाजी महाराजांच्या ज्यावेळेस तुम्हाला माहित असेल, जेव्हा शिवाजी महाराजांना आग्र्यातून जेव्हा आली, त्या काढण्यामध्ये सुद्धा कोणाचा हात आहे? आमचे महार सैनिकांचा हात आहे. शिवाजी महाराज जेव्हा आपली स्वारी घेऊन जात होते तेव्हा शिवाजीचा ड्रेस घालून 2 रांगांनी शिवाजी इकडे गेला तो वाचवण्याचं काम शिवाजीचा डुप्लिकेट शिवाजी म्हणून जो पुढे आला तो महार होता. म्हणजे आमच्या राज्यासाठी आम्ही आमच्या जीवनाची बलिदान देणारे ही इतिहासाची नोंद आहे. परंतु धर्मव्यवस्थेने, ब्राह्मणी व्यवस्थेने ही नोंद लोकांपासून दूर केल्या गेली. कारण जर आम्ही भाऊ म्हणून समाजात आलो, एकत्र जर आलो, तर येणाऱ्या व्यवस्थेला आपण तडा देऊ शकतो. यांनी तडा देऊ नये म्हणून यांच्या डोक्यांमध्ये जात नावाची खूळ भरून टाकायची, जातीमध्ये पोट जाती निर्माण करायच्या आणि पोट जाती निर्माण करून त्याला तेवढ्याच गुफ्यात ठेवायचं, अशी मानसिकता या धर्मव्यवस्थेने निर्माण केली.
या धर्मव्यवस्थेने निर्माण केल्यामध्ये हजारो वर्ष ही व्यवस्था चालू राहिली. या व्यवस्थेतून मुक्त करण्यासाठी कोणी पुढे आला नाही. म्हणून भारत जेव्हा स्वतंत्र झाल्यानंतर भारतामध्ये ती जात व्यवस्था तशीच होती. त्यातून मुक्त करण्याचं काम जरी आपण ब्रिटिशांपासून मुक्त झालो असले तरी परंतु धर्मव्यवस्थेच्या समाज व्यवस्थेमध्ये कारण वर्चस्ववाद, साम्राज्यवाद आणि सामाजिक जो भेद होता त्या भेदातून मुक्त करण्याचं काम या सर्वपैकी या तिन्ही महापुरुषांनी केलं. पण सर्वात शेवटी आज जो आपण ज्यांचा या महामानवांची जी पाहतो त्यांचे प्रत्यक्ष कृतीने यांनी आम्हाला सर्वांना राजा बनवलं. पूर्वीचे जे राजे होते ते प्रजेसाठी होते, प्रजेची सेवा करायचे. परंतु आता जन्माला आलेल्या राजांनी काय केलं? आम्ही प्रजे असले आम्हाला राजा बनवलं. आज भारतामध्ये कोणी सांगू शकत नाही की मी देशाचा प्रधानमंत्री होऊ शकत नाही. देशाचा प्रधानमंत्री एक चहा विकणारा झाला. देशाचे राष्ट्रपती जंगलामध्ये काम करणारी आदिवासींची मुलगी झाली. आज तुम्हाला कोणालाही असं सांगायला जागा नाही की बाबा रे माझं कसं होईल, मी होईल का, मला तिथे कोणी बसू देतील का. या बाबासाहेबांसारख्या महामानवांनी आपल्याला राजा बनवण्याची कुवत निर्माण करून दिली आणि सर्वांना राजा बनवण्याची संधी दिली. आता तुम्ही या भारताचे, आम्ही भारताचे लोक, भारतात एक सार्वभौम समाजवादी. सार्वभौमचा अर्थ काय होतो? सार्वभौमचा अर्थ असा होतो की तुम्हाला जसं राज्य पाहिजे तसं राज्य तुम्ही निर्माण करू शकता. तुम्हाला जे व्हायचं ते तुम्ही होऊ शकता. आता तुम्ही सांगू शकत नाही की मी स्त्री आहे, पुरुष आहे, लंगडा आहे, खुळा आहे, काळा आहे, गोरा आहे. आता तुम्हाला ही बोलण्याची संधी नाही आहे. आता तुम्हाला कर्तृत्व दाखवायचे आहे. तुमचे कर्तृत्व दाखवून ते पद ग्रहण करायचे. आज तुम्ही देशाचे प्रशासनामध्ये, राज्य शासनामध्ये कुठेही कोणत्याही पदावर जाऊन बसू शकता. ती संधी आम्हाला उपलब्ध करून दिली या राजाने. जो राजा आमच्या कल्याणासाठी तयार झाला आणि त्यांनी आम्हाला ती संधी दिली. ती संधी फक्त काही तोंडी सांगितली नाही. आतापर्यंत जे राजे होते, आतापर्यंत जो इतिहास होता, कोणी येईल तुमचा भला करेल, परंतु या महानायकांनी आमचा भला करण्याची जो प्रशासनात जाईल, जो राज्य शासनात जाईल, तो त्या पदावर बसेल. त्याची जबाबदारी आहे. त्याला माहित नाही, त्याला जाणीव करून देणे, माहित नाही त्याला त्याची संधी त्याच्यामध्ये आणून देणे. त्या संधीच्या प्रमाणे ज्या ज्या शासकीय योजना असेल, शासनाचा जो पद असेल त्याला मिळाला पाहिजे. आज आपण पाहतो आमच्या महिलांना 33% रिझर्वेशन, 50% रिझर्वेशन महिला मागत नाही तरी मिळते. कशामुळे? की तिथे तरतूद केल्या गेली इक्वल बिफोर द लॉ आणि इक्वल संरक्षण त्याचं करणे. त्यामुळे तुम्हाला ही संधी त्यांनी तिथे दिल्या गेली आणि त्या संधी दिल्यामुळे त्या संधीचं सोनं करण्यासाठी तुम्हाला सर्वाला तयार करण्याची जबाबदारी तुमच्यावर सोडली. म्हणून आम्ही त्याचे पायी हवे. देशाचे राजा याची जाणीव आम्हा तुम्हाला झालीच पाहिजे. ही जाणीव होण्यासाठी या बाल मनांवर ती पेरणी करणे. जशा प्रकारे जिजाऊंनी पेरणी केली शिवाजीवर, शिवाजी झाले, आमचे राजे झाले, आम्ही त्याला राजा म्हणून गुणगौरव करतोय. ही गुणगौरव करण्याची कुवत त्यात निर्माण केली. ज्योतिबा फुलेंना पुत्र नव्हता तरी परंतु यशवंतला दत्तक घेऊन यशवंतला सुद्धा माणूस म्हणून घडवलं. आज त्यांचं नाव घेतोय. आणि बाबासाहेब जन्माला आली, तुम्हा मला सर्व पुत्र म्हणून आज समाजामध्ये निर्माण केली. एक पुत्र नाही, हजारो पुत्र जन्माला केले. हजारो पुत्राला ती संधी दिली आणि हजारोच्या जीवनामध्ये कलाटणी आली. आज देशांमध्ये, जगांमध्ये संरक्षण केलं जातं. एक सर्वे करण्यात आला, 5 कोटी लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला. जी झोपडीत होती ती बंगल्यात आली, जी फाटक्या कपड्यात होती ती सुटाफुटात आली, ज्याला बोलता येत नव्हतं ते टनाटन बोलायला लागली. एवढी मोठी शक्ती तुमच्या आमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल कशामुळे झाला? म्हणून म्हणतात किती संत यायले, किती संत जायले, कोणी आमच्या नवसाला नाही पावलं. किती देवी आला, किती देवता आला, कोणी नवसाला नाही पावलं. किती बापा उपास केली, किती तापास केली, रात्रंदिवस देव भजत गेलो, पण कोणताही देव आमच्यासाठी धावून आला नाही. एक भिन्न जन्माला माती गोट्याला पेन दावला, कोटी कोटी कर्माची फळी उजळली भीमा तुझ्या जन्मामुळे. एक पुत्र जन्माला येतो आणि जे गजगजीत पडलेल्या लोकांना राजा म्हणून भूषणावर राहण्यासाठी तुम्हाला ती पद देतो. तो पद देणारा राजा आज या भारत भूमीवर जन्माला आला. म्हणून आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये हा बदल झाला.
जिकडे पाहावं तिकडं आमचे घर पाहते, लोकांकडे पहा. म्हणून तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. त्या महामानवानी आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं. आपली 4 मुलं तुमच्यासाठी वाहून दिली. स्वतः आयुष्य किती चांगलं जगलं असतं. हे सर्व तुमच्या आमच्या कल्याणासाठी केलं. मग आमची तुमची जबाबदारी काय आहे? त्यांनी दिलेला मार्ग स्वीकारणे, त्या मार्गावर चालणे. आपली जेव्हा रॅली असते त्या रॅलीमध्ये काही लोक यायला पाहत नाही. 2 तास तुम्ही धम्मासाठी देऊ शकत नाही, कशासाठी देता? ज्या माणसाने आयुष्य आपल्यासाठी अर्पित केलं, त्या अर्पित केल्या आयुष्याचं फळ आपल्याला मिळतो. आपण चालतोय गाडी माडी साडीत बंगल्यात तुम्ही आहात. पाहिजे तेवढे पैसे, पाहिजे तेवढं तुम्हाला आहार खायला भेटतो, पाहिजे तेवढे तुमच्याकडे कपडे आहेत, पाहिजे तेवढे महिलांकडे साड्या आहेत, पाहिजे तेवढे पुरुषांकडे ड्रेस आहेत. आज कोणी बी सायकलनी चालू पाहत नाही, तारणीने आता विमानाचा प्रवास करू पाहतोय. कोणाकडे कुठे चालला? आम्ही आता विमान बुक केली आहे, म्हणजे विमानाने प्रवास करणारी कुवत निर्माण करून दिली. आता आम्ही खूप वेळेस पाहतो लोकांकडे, या देशात दौरा, त्या देशात दौरा, या स्थळाला भेटी, त्या स्थळाला भेटी. कोणाचा मुलगा कुठे जातोय, मुंबई येतो काय? हो सर, त्यांनी ट्रेन बुक केली आहे, त्यांनी एअरची तिकीट बुक केली आहे. ज्यांच्या घरांमध्ये खायला अन्न नव्हतं तो आता चांगल्या प्रकारे खायला लागला. त्यावर कवी काय म्हणतो, पूर्वीचे महाराजचे बोत ते मानत होती देव, तेव्हा त्यांना मिळत नव्हती भाकर. पूर्वीचे महान आजचे बोत ते मानत होती देव, तेव्हा त्यांना मिळत नव्हती भाकर. त्यांनी नाकारला देव, त्यांच्याकडे पुरणपोळीचा पाऊस चालला. पूर्वीचा महाराजचा बोत तो मानत होता देवा, तेव्हा तो चारत होता ढोर. त्यांनी नाकारला देव, त्यांच्याकडे डॉक्टर, इंजिनियर, मोठे मोठे ऑफिसर. आज पहा, ज्या ऑफिसरच्या घरी आलो आपण, ज्या महाराजचं पोरग, ज्याच्या बाप दाते कसे होते आणि त्या पोराला संधी दिली, त्या संधीचं सोनं केलं. म्हणून आज आपण त्या ऑफिसरच्या घरी आलो. ऑफिसर म्हणायला आम्हाला आमची जीभ झदत होत नव्हती, तो शब्द आमच्या तोंडातून निघत नव्हता. आज तो शब्द आमच्या मुलांना गर्जनापूर्वक, अभिमानापूर्ण निर्माण करून देण्याची कुवत आम्हाला दिली. आमच्या जीवनामध्ये हा बदल पडलेला आहे. तो बदल सदोदित आम्हाला टिकवायचा आहे. येणाऱ्या पिढीसाठी ती पेरणी करायची आहे. त्या पेरणी करताना आपल्याला ती पेरणी करायची आहे आणि त्यातून तुम्हाला या पुढच्या भविष्य घडवायचं आहे. त्या भविष्य घडवण्यासाठी तुम्हाला या विचाराची पेरणी करत राहणं गरजेचं आहे. आज आपण ज्यांच्याकडे आलो त्यांचा दुहेरी संगम आपण साधलेला आहे. शिवाजी महाराज जयंती निमित्ताने शिवाजींचा कार्याचा उजाळा दिला. शिवाजीला ज्यांनी उजाळा दिला ते महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुलेंचा जो शिष्य म्हणून आपण गणल्या जातो आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या तिन्ही महामानवानी समतेचे, मानव कल्याणाचे, आमच्या जीवनाला कल्याण मार्ग दाखवणारे हे महानायक आमच्यात होऊन गेलं. या महानायकांची उजळणी वारंवार होत राहणे गरजेची आहे. आज त्यांच्या जयंती निमित्ताने आपण त्यांना स्मरण केलेलं आहे. आज आपण ज्यांच्याकडे स्मरण करण्यासाठी आलो ते आमचे सुभाषराव नारायण हाडके यांच्या घरी आपण अतिशय त्यांना आनंद वाटला. सर्वांच्या चांगल्या प्रकारे पुष्पांनी, आपल्या पाकळ्यांनी रॅलीचा सन्मान केला. आपली रॅली किती दुरून येत होती, रस्त्यावर चांगल्या रांगोळी काढल्या होत्या. आपण सर्व शांत चित्ताने त्यांच्या दारावर आलो. आल्याबरोबर सर्वांचे पुष्पाच्या पाकळ्यांनी पुष्प वर्षाव केला आणि वर्षाव करून जय भीमचा जयघोष केला. सर्वांच्या तोंडावर जय भीम नमो बुद्धाय, जय भीम नमो बुद्धाय असे करत आपण त्यांच्या दारी आलो. या ठिकाणी येऊन आपल्याला मन प्रसन्न झालं. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तेथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. बुद्धांचं घर कसं असावं, त्या बुद्धांच्या घरी जाऊन बघावं घर कसं असावं. घर असं असावं ज्या घरामध्ये ममता आहे, मातृत्व आहे, दातृत्व आहे, या सर्वांची जोड सांगड घातलेला घर हा बुद्धांचं घर असतो. म्हणून बुद्धांच्या घरी आज आपण आलेलो आहोत. म्हणून त्या बुद्ध ऐकायला आपण विनंती करू, त्या आदरणीय आयुष्यमान सुभाषजी हाडके यांच्या कुटुंबियांनी आपला एकत्र येऊन परिचय द्यावा. मुळात हेतू आम्ही तुमच्या घरी का आलो, कारण तुमचा आणि आमचा परिचय व्हावा. आमचे लोक तुम्हाला ओळखावं, तुमच्या कुटुंबातील आम्हाला ओळखावं.
एक दुसऱ्याची झुटा पैसा लुटा बाई समय समय पर काम आहे. आपण एक दुसऱ्याचे भाऊ आहोत, परंतु दूर असल्यामुळे आपल्याला भावकी माहीतच नाही. ही भावकी जागवण्याचं काम आपण करतो आहोत. म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे ही भावकी पूर्ण टिकवायची आहे. भावाला भाव पण द्यायचा आहे, हे देण्याचं काम आपल्याला या धम्माने केलेलं आहे. आपण कोणाच्या नात्यात नाही गोत्यात नाही, जसं जन्माला येतो तेव्हा नाती गोती असतात, पण धम्माने आपल्याला धम्म बांधव म्हणून आपल्या घरापर्यंत आणलेलं आहे. त्या धम्म बांधवाची जाणीव करून देण्यासाठी आज मी आदरणीय आयुष्यमान सुभाष हाडकेजी यांना विनंती करतो, त्यांच्या कुटुंबातील लोकांना, जे पाहुणे असतील त्या पाहुण्यांना सर्वांनी आपला परिचय द्यावा यासाठी सुभाष हाडके यांना विनंती करतो. त्यांनी आपला परिचय द्यावा, आपल्या कुटुंबियांनी परिचय द्यावा. नमो बुद्धाय, जय भीम. मी सुभाष नारायण हाडके इथं भोलेनगरला इथं असतो. माझं जन्मस्थान वर्धा जिल्ह्यात एक छोटंसं खेडगाव आहे शिवणी. तिथं माझा जन्म झाला. आई वडिलांनी सांभाळलं, आमच्यासाठी कष्ट भोगले आणि आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं. म्हणून माझ्या वडिलांना स्मरण करतो. तसेच आईकडून सुद्धा आशीर्वाद घेतो आणि आजच्या सर्व महामानवाला मी वंदन करतो. आणि मी सर्वप्रथम या आंबेडकरी चळवळीत प्रामुख्याने भाग घेतलेले आमचे ऍडव्होकेट राठोड सर आहे. हे किती तळमळीने हे चळवळ सुरू केली आणि हे दिवसेंदिवस वाढत आहे. एक एक माणूस या चळवळी सोबत जोडत आहे आणि हे रॅली दिवसेंदिवस मोठी राठोड साहेबांचं किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे. म्हणून मी माझे मित्र सूरज चव्हाण आहेत, ते आता यवतमाळवरून आले. आम्ही नागपुरात या रॅली वाढतच आहे दिवसेंदिवस आणि त्यांना माहित पडलं की हे धम्म रॅली आहे हाडकेजीच्या इथं, तर मला जाऊ द्या. म्हणून मी सूरज चव्हाण साहेबांना आग्रह करतो की त्यांनी येऊन इथं राठोड साहेबांचं स्वागत करावं. सूरजजी चव्हाण. नमो बुद्धाय, जय भीम. जय भीम, जय भीम, जय भीम. नमो बुद्धाय, जय भीम, जय भीम. मी सौ विमुनंदा हाडके. माझ्या आईकडचं सरनेम माझं पाटील आणि हाडके या दोन्ही परिवारांनी मिळून मला सांभाळलं. आणि यांना हे कोर्समध्ये असताना त्यांना कसं हँडल करायचं म्हणून ते सगळं मला शिकवलं त्यांनी. म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. मी सुशील सुभाष हाडके, सुभाष नारायण हाडके यांचा लहान मुलगा. तसंच मी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध आणि शिवाजी महाराजांना नमन करतो आणि आमच्या दोन वाक्य संपवतो. धन्यवाद. जय हिंद. टीचर काय करते तू? जॉब करते ना. बघा, आपण सर्व बुद्धांची मुलं आहोत. तुमच्याकडे लोक वेगळ्या नजरेने पाहतात. बुद्धांची मुलगा मुलगी कोणी असेल ती तापट असतात, अभ्यासू असतात, चिंतक असतात, विषयाला मांडणी करतात. तुम्ही घाबरल्याने मेसेज काय जाईल? शिकलेली नोकरी करणारी मुलगी घाबरगुंडी आहे म्हणजे तिच्या ज्ञानाचा अभाव आहे, कुठेतरी कमी आहे. जर टाक्यात पाणी नसेल तर तोटी येईल का? टाक्यात पाणी भरत राहा. म्हणून नेहमी म्हणतो, नेहमी वाचन करत राहा, चिंतन करत राहा. आपण बुद्धांचे आहोत. बुद्ध आपला अलंकार आहे. बुद्धभूषण नाव ऐकलं ना? आता सांगितलं बुद्धभूषण आहे म्हणजे बुद्धीचा अलंकार. तुम्ही कशी बुद्धी गल्याला कोण विचारत? मूर्ख माणसाला कोणी विचारत नाही. विचारतात कोणाला? बुद्धिमान माणसाला. आपण बुद्धीला चालना देणारी माणसं आहोत. म्हणून आपण आपल्या सर्व मुलांमध्ये ती धाडस आणायचं. वारंवार आम्ही लोकांना उदाहरण देतो की 10 मुलं आमच्या बुद्धांचे घ्या, 10 तुमचे घ्या, उभं करा. आपले जर असे शेपटी घालून बोलत गेले तर लोक म्हणजे कोणत्या गरजेने सांगत होतात तुम्ही?
म्हणून आतापासून धाडस घ्या मनामध्ये की आपले मुलं एकच पुत्र द्यावा गुंडा त्याचा त्रिलोकी लागेल झेंडा डझन भरची गरज नाही. एकानी दोन आता घरात आहेच. दोघही गदे झाल्यावर कसं करणार? दोघांना काय बनवायचं? घोड्यावर राज्य बसते, घोड्याला सजवले जाते, म्हणून आपल्याला काय बनवायचं? घोडा. ठीक आहे. आता आपण आपला सर्वांचा परिचय करून घेऊया. माझा परिचय, मी ऍडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड. मी ओबीसी धम्म दीक्षेचा प्रेसिडेंट आहे. दरवर्षी ओबीसी लोकांना बौद्ध धम्माकडे आणण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मी स्वतः 2000 साला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि 2000 बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर 2016 पासून दरवर्षी 25 डिसेंबरला हा धम्म दीक्षेचा कार्यक्रम वाढत राहतोय आणि ओबीसी लोक सुद्धा धम्माकडे येत आहेत. ओबीसी लोक धम्माकडे येण्यामागचा एकच हेतू आहे की ते तुमच्याकडे पाहतात. तुमच्या जीवनात झालेला बदल त्यांच्यासाठी आदर्शाचा प्रतीक आहे. म्हणून आपल्या जीवनात झालेला बदल इतरांना दाखवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. म्हणून सर्वांनी यात सामील व्हावं ही अपेक्षा करतो. जास्तीत जास्त लोकांनी या धम्म रॅलीत आलो पाहिजे. कारण इतरांच्या आपण धम्म रॅली काय, आपण घरोघरी जातो आहे. तुम्ही विहारात जात नाही, कोणाला बोलवत नाही, विहार तुमच्या घरी आलेला आहे. आम्ही आलो म्हणजे कोण आलो? विहार तुमच्या घरी आला. तुम्ही जात नाही विहारात, तर विहार तुमच्या घरी आला. हे सर्व विहारातली माणसं तुम्हाला ओळखी करून घ्यायची आहे. कधी कोणतंही काम पडू शकतो. सर्वांनी पेन घ्यायची, कागद घ्यायचं आणि मोबाईल नंबर लिहायचा. कारण आपण नुसतं बुद्धांची माणसं, आपल्याकडे पेन कागद असलाच पाहिजे. सांगत असताना नंबर, आता सर्व लोक आपापला मोबाईल नंबर सांगेल, आपला परिचय देतील, कोण कशात कुठे नोकरी करतो आपल्याला कळेल. त्यामुळे आपण सर्वांचा परिचय करून घेणे, सर्वांचा नंबर घेणे हा अत्यंत महत्वाचा आहे. यानंतर आपण सर्वांनी आपापला परिचय द्या. आता सूरज चव्हाण सरांबद्दल सांगितलं. सूरज चव्हाण सर यवतमाळ वरून आले. यवतमाळहून ते खेड आहे. तिथून येताना 3 तास लागतात. डॉक्टरांनी सांगितलं त्यांना की तुम्ही बसू नका, तुम्हाला जास्त बसू नका, तुम्हाला त्रास होईल. कारण त्या डॉक्टरांनी सल्ला दिल्यानंतरही ते तिथून सकाळीच, कारण सुभाष हाडकेंच्या घरी कार्यक्रम आहे, कारण मला तिथे जाणं आवश्यक आहे जेव्हा तळमळ असतं. एक उदाहरण सांगू का? एक बाई आपल्या पोराला आपल्या काकीत घेतलं, भरपूर ऊन तपून राहिलं. दुसऱ्या हातात भाजीपाला घेतला. भाऊ त्याच्या काकीत आहे आणि चढावरती अशी चढत आहे. चढताना एवढं सूर्याचं तापलेलं सूर्यासमोर तिची घाम गळत होती, अशी घामाचे झरे लागले. ती चालता चालता एक माणूस सुभाष हाडके सारखा समोर आला आणि तो म्हणतो, ताई अगं बाई, एवढं तुला सर्व घामाने तू हे झालेली आहे, त्या पोट्याला उतरवणं म्हणजे तुला वज होत नाही का? तेव्हा ती का म्हणते, भुजी तो माझा भाऊ आहे म्हणते. भाऊ कधी वज होत असते का? एवढ्या चढावर ती चढत आहे, ऊन त्याच्यावर, उन्हाचा तडाखा बसतोय, घाम तिच्यातून पुढे निघतो आहे. एवढं तिला काही गुज वाटतं का? नाही. जेव्हा तिला भाऊ समजलं, जेव्हा तुम्ही त्याला भाऊ समजता, तेव्हा तुम्हाला ऊन वाटत नाही, पाऊस वाटत नाही. कोणती चढावर चढत असताना कोणती शक्ती तुम्हाला काही खर्च झाल्याचं काही भान येत नाही, कारण तो कोण आहे? भाऊ आहे. जेव्हा तुम्ही भाऊ समजता तेव्हा सर्व दुःखाचं हरण होतं. म्हणतात झूठा पैसा लूटा भाई, समय समय पर काम आई. म्हणून सूरज चव्हाण आज सुभाष हाडकेंच्या घरी सकाळीच आले आणि आपल्या रॅलीच्या बरोबर व्यवस्थित आले. आदरणीय सूरज चव्हाणांना मी म्हणतो की त्यांनी आपला परिचय द्यावा. आता सर्वांनी काही परिचय, सर्व उभे राहून परिचय द्या. नमो बुद्धाय. जय भीम. मी सूरज चव्हाण यवतमाळवरून येथे कार्यक्रमास आलो. विशेष म्हणजे सुभाषराव हाडके आणि आम्ही सोबत महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे ट्रान्सफरेबल जॉबमध्ये नोकरी करत असताना जवळपास 30-38 वर्ष आम्ही सोबत होतो. ते माझ्या आधी रिटायर्ड आले, रिटायर झाले आणि नंतर 2023 मध्ये आणि त्यांच्याकडे कार्यक्रम आहे हे मला 8 दिवस आधीच कळलं आणि तेव्हापासून तयारी करत होती. पण इतक्यात माझी तुमची तब्येत दगावली होती, तरी पण त्या तकलीफीला बसून मी पर्यंत आलो. धन्यवाद. सगळ्यांना
मला तुमचा परिचय देताना सर्व याच्यात फोटो निघतो आहे, तुम्ही मदत करतो मी सर्व फोटो त्यात निघतो. जय सर्वांना परिचय द्यायचा. मी अनुसुरा क्रमांक श्रीरामनगर रमाई उद्या आमचा इथं गुरु आहे. जय हिंद, नमो बुद्धाय. माझं नाव किशोर भगत आहे. मी रायपूर छत्तीसगडमध्ये राहतो आणि हे माझं सौभाग्य आहे की हे जे फाउंडेशन मीटिंग होती आपल्याद्वारे त्याच्यामध्ये मी अटेंड होतो. मला इतकं म्हणजे आता सुखद वाटत आहे आणि हा प्रोग्रामही म्हणजे अटेंड करायचं मला सौभाग्य राठोड साहेब आहेत कोणटकी जी आहे, तर मला इतकी खुशी झाली का हा प्रोग्राम अटेंड करायची माझ्या याच्यामध्ये मनामध्ये खूप इच्छा होती. नागपूरला येणं झालं तर होत आहे माझं, पण रविवारच भेटत असं काही पक्क नव्हतं. आता योग संजोग आपण ज्याला म्हणतो ना, ही माझी इच्छा पूर्ण झाली. आपण सर्वांना खूप खूप धन्यवाद. मी ज्योती कल्याण विज्ञानगरला राहते. रिटायर्ड शिक्षिका होती, हायस्कूल शिक्षिका. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी MBA करत आहे, मुलगा हैदराबादला जॉब करत आहे. सर्वांना जय हिंद, नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. सर्वांना जय. मी सुशिता रंगारी महाकाली नगरला राहते. मी गृहिणी आहे. नमो बुद्धाय. जय हिंद. मी साधना भावा मिश्रा. मी सेवाच्या नगरला राहते. नमो बुद्धा. सर्वांना जय हिंद. माझं नाव चंद्रकला तुटे. मी दिवाण लावून राहायचो मंगलमूर्ती अपार्टमेंटमध्ये. सर्वांना जय हिंद. नमो बुद्धाय. जय हिंद. आणि धन्यवाद. माझं नाव लता राजू जाधव आहे. मी श्रीहरिनगर नंबर 1ला राहते. मला 2 मुली 1 मुलगा आहे. नमो बुद्धाय. जय हिंद. माझं नाव मालकी किशन रामटेके आहे. मी महाकाली नगर 3ला राहते. जय हिंद. नमो बुद्धाय. जय हिंद. जमीन आंबस 2 मध्ये राहते. श्रीहरिनगर 2 मध्ये राहते. सर्वांना जय हिंद. नमो बुद्धा. मी वर्षा मारवटकर. मी विदर्भ प्रीमियरला असिस्टंट डायरेक्टर म्हणून रिटायर झालेली आणि आता मला हे लाभलेलं आहे. नमो बुद्धाय. सर्वांना जय हिंद. माझं नाव प्रवीणा प्रकाश बाबू आहे. मी रिटायरमेंट सिस्टर आहे आणि मी गडचिरोली डिस्ट्रिक्टमध्ये एवढं वर्ष घालवलं. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मी सेवानिवृत्त सहाय्यक गटविकास अधिकारी या पदावरून पंचायत समिती उमरेड इथून 3 वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालो. मी महापौर. मी आजपासून त्या याला जोडलेला आहे. जय हिंद. स्वागत आहे.
नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए। हम मिलेंगे फिर। धन्यवाद।